हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमध्ये स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जितका मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर इथून तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डिलीटचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कधी म्हणायची नवरमा, कधी म्हणायची आबी, कॉल वरती 24 तास जेवला का बेबी, कुलूप झालतो मी आणि ती माझी चाबी, दोस्त पण म्हणता आता हीच पाहिजे भाभी, हीच पाहिजे भाभी, फक्त हीच पाहिजे भाभी. तिच्यासाठी जायचो सेंट मारून नटून, हा म्हणली ती दिव्या अगरबत्ती पेटून. तर मी आलेट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर काय करायचं, बिटमार्क प्रीसेटमध्ये सर्वात पहिल्यांदा फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी काय करायचं, 0 सेकंद बशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमचे जिथं काही फोटो असतील ती फोटोची फाईल ओपन करून घ्यायची आणि यामधला एखादा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी फोटो ॲड करून घेतो मित्रांनो. तर मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं, वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल्टर कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, लास्ट बीट कशी यायचे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची फोटोची. त्यानंतर काय करायचं, आता काय करायचं, जिथं जिथं बीटमार्क आहे तिथं फोटो स्प्लिट करायचा आहे. तर म्हणजे बीटवाईज सर्व फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत मित्रांनो. तर मी फोटो स्प्लिट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर गाईच मी अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे. तर काय करायचं, 0 सेकंद बशी यायचं. आता काय करायचं, सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे. तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. तर अशा प्रकारे आपलं इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर काय करायचं आहे, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी 2 नंबरचे फोटो बशी यायचं आहे, फोटोवरती टच करायचं आहे, खाली इफेक्टवरती जायचं आहे. त्यानंतर खाली 3 लाईनवरती टच करायचे, कॉपी इफेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅकला यायचे व्हिडिओवरती आणि काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे, 2 नंबरच्या फोटोपासून आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटोंना. फक्त एक समोर मोठा फोटो आहे, त्या मोठा फोटोला सोडून द्यायचं आहे. सांगतो तुम्हाला कोणता मोठा फोटो आहे. तर हा मोठा फोटो सोडायचा आहे, याच्या समोरचे 2-3 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एकच फोटो 2 फोटो सोडून द्यायचे. तर आता काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर हा मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. नंतर बॅकला यायचं आहे, इफेक्टच्या लेअरवरती 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. परत व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती आल्याच्यानंतर 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर ब्लरचा इफेक्ट आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो ओव्हरले व्हिडिओज आहेत, हे ओव्हरले व्हिडिओज काय करायचे आहेत, सर्व फोटोंच्या वरती घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे, इफेक्टच्या लेअरवरती इथे 2 ग्लोच्या लेअर असतील, ह्या लेअर्स कॉपी करायच्यात. लेअर्स कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे, इथे येऊन हे 2 लेअर पेस्ट करून द्यायच्या. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला एक नंबर ग्लो येणार आहे. तर काय करायचं, आता हे जे दोन्ही आपले ओव्हरले व्हिडिओ आहेत याला अनहाईड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, व्हिडिओवरती टच करायचं, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं, लाईटिंगवरती जाऊन यांना स्क्रीन करून घ्यायचे, दोन्ही लेअरला स्क्रीन करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघा. तर आता काय करायचे, 0 सेकंद बशी यायचे. आता एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर कशी ॲड करायची तुम्हाला मी सांगतो. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला ट्रेस टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथं साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक असेल स्टोक इनेबल करायचं आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे.
तर अशा प्रकारे त्यानंतर लास्ट बीट कशी यायचं आहे याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वर शेअर ऑप्शनवर टच करायचं आहे. इथे खाली 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमध्ये कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले सगळे मागचे ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.